तर बाबांनो, वैष्णोदेवी कटरामधनं आम्ही निघलो, जम्मूमध्ये थांबलो बघा. जम्मूमध्ये डिझेल 3 स्वस्त भेटते म्हणून डिझेल टाक्या दोन्ही गाड्याच्या आम्ही फुल करून घेतलो. मग काय रात्रभर प्रवास करून आम्ही पोहोचलो होतो बघा बिकानेरला. तिथं डॉगेशबाईची नट्टी गाठ पडली. नट्टीला छोटे छोटे पिल्ली झाली होती, त्यामुळे तिला 4-5 बिस्किट पुढे आणून बिस्किट खाऊ घातलेत बघा. मग काय गाडीमध्ये आम्ही फायनली जेवण केलं होतं, डाळ भात. गडबड असल्यामुळं डाळ भात केलं, लवकर लवकर निघायचं म्हटलं. मग काय तिथनं निघलो आणि पोहोचलो बघा जोधपूरला. जोधपूरला लाला हॉर्नवाल्यापाशी आम्ही पोहोचलो होतो. माझ्या गाडीच्या हॉर्नच्या पाईपाच्या वायसर खराब झालं. मी काश्मीरला गेल्यानंतर ना सारखं पुंगळ्या करून ठेवतो, त्यामुळे वायसर खराब झालं होतं. आणि माझ्या गाडीचा हेडलाईटचा सारखा प्रॉब्लेम होता, सारखी बल ओढत होती. प्रत्येक चक्करला 200-300 रुपये बल घालत होती. त्यामुळे एकदाच ही बल घालून घेऊया म्हटलं. हे जे आईची गाड म्हटलं कोण 3-3 वेळा पैसे घालणार म्हटलं, त्यापेक्षा एकदाच घालून घेऊया म्हटलं. दुकानदारला म्हटलं बल जर उडला बिडला तर तुला उडणार म्हणलं. आणि महिन्याने पिन रांडेच्यानं लगेच माझा हॉर्नचा आवाज ऐकून लगेच बाबाला फोन लावून लगेच बापाकडनं लगेच पैसे मागून घेतला. रडून रडून पैसे मागून घेतला आणि लगेच हॉर्न बसवून घेतला बघा रांडेच्याला. तर फायनली तुम्ही आपल्या गाडीला फोकस बघू शकता. समोरच्याची आई खुशालच होणार आहे सप्पई, त्यात काय विषयच नाही. तर फायनली महिन्याच्या बिन गाडीचा हॉर्न बसून चालता, तुम्ही आवाज ऐका. गाया कान गीतच कार्यक्रम. मग काय रोज जोधपूर मधून रात्रभर प्रवास करून आम्ही सकाळी पोहोचलो अहमदाबादच्या पुढे खेड्याला. तिथं आपली गाडी खाली करणार होतो नडियादला. तिथे शालिमार हॉटेल म्हणून आहे, तिथं मच्छी स्पेशल मिळते. तर मला मच्छी एकदम भारी आवडते इथली, त्यामुळे मी मच्छी खायला आलतो. तो नाही म्हणाला एवढ्या सकाळ सकाळी देणार. त्याला म्हणलं दे बाबा कुछ भी करके, इतने दूर से आहे, इस रोड पे कभी आते नाही. मग काय फायनली आलो बघा. आम्ही गाडी खाली करायला लावली सफरचंद. पार्टीवाला मला ह्या चक्करला एवढा माधुरचोत लागला की नाही. रांडेजीने 3 रुपयाचे बॉक्स आम्हाला ते 4 रुपयानं आम्हाला कट केली आहे. मनातल्या मनात म्हणलं ह्याचा जर का माल परत मिळाला मला तर ह्याची सप्पे गाण मारणार म्हणलं. मालाची पण मारणार, ह्याची पण मारणार. भाडेतीन घेतलं बघा. तर आता आम्ही परत रिटर्न एकदा श्रीनगरचा माल भरायला चाललो इथनं. तर कसा वाटला भावान ब्लॉग लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, फॉलो करा.